लाला लाजपत राय हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी नाव होते. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राधाकृष्ण आणि आईचे नाव गुलाबदेवी होते. वडील शिक्षक होते आणि त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व लाजपत राय यांना लहानपणापासूनच समजले. त्यांनी लाहोरच्या सरकारी कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले आणि पुढे वकील म्हणून कारकीर्द सुरू केली. लाल बालपाल या त्रिकुटातील लाल म्हणजेच लाला लाजपत राय होते. लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांच्यासह त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवला. त्यांचे विचार तीव्र राष्ट्रवादी होते आणि त्यांनी नेहमीच ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांचा निषेध केला. त्यांच्या भाषणांमध्ये आणि लेखनात जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रेरणा मिळायची. लाजपत राय यांनी केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक सुधारणा क्षेत्रातही मोठे योगदान दिले. त्यांनी अस्पृश्यता, स्त्री शिक्षण आणि गरिबांच्या उन्नतीसाठी कार्य केले. त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी विमा कंपनी स्थापन करण्यात पुढाकार घेतला. ते आर्य समाज या धार्मिक सामाजिक चळवळीचे सक्रिय सदस्य होते. 1928 मध्ये जेव्हा इंग्लंडमधून आलेल्या सायमन कमिशन विरोधात देशभर निषेध आंदोलनं चालू होती तेव्हा लाहोरमध्ये त्यांनी जोरदार मोर्चा काढला. त्यावेळी ब्रिटिश पोलिसांनी निषेधकर्त्यांवर लाठीमार केला. लाला लाजपत राय यांच्यावरही गंभीर हल्ला झाला आणि त्या जखमांमुळे काही आठवड्यांतच 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचा मृत्यू झाला. ते म्हणाले होते, माझ्या अंगावर बसलेली प्रत्येक लाठी इंग्रज सत्तेच्या मृत्यूची घोषणा ठरेल. त्यांच्या या बलिदानामुळे देशभरात संताप उसळला आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांनी सँडर्सचा वध केला. लाला लाजपत राय हे विचारशील लेखकही होते. त्यांनी अनहॅपी इंडिया, यंग इंडिया, इंग्लिश डेमोक्रेसी ग्रंथ लिहिले. त्यांचे लेखन वाचून तरुण पिढीला प्रेरणा मिळत असे.